विशाल मात्रे ज्यांच्या माध्यमातून हे नाईट फ्लड लाईट आणि आमचं मुख्य व्यासपीठ जे भव्य मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं आणि इथे कैलास मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान होतो आहे। गुरुदत्त मात्रे आपण आहात का? असाल तर प्लीज या, ते सध्या बिझी आहेत। जाऊया सेकंड सेमी फायनल कडे। अत्यंत महत्त्वाची लढत आणि त्या लढतीमध्ये दुसऱ्या सेमी फायनलचा हा थरार जो बघायला येईल मजा। चिक धन्यवाद उत्कर्ष। जाऊया बिग 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 फाइट बिग बॅटल चेंडूवारी फळीचा सेकंड सेमी फिनाले। पहिला चेंडू स्लाइस केलाय, चेंडू अलॉंग द कार्पेट दन 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 करत निघून जातोय मैदानाच्या बाहेर। येतोय चौकार। रियल डीजे होते सर, आपण प्लीज या आणि तुमच्या माध्यमातून आमच्या कलागुणांना हे 500 रुपयाचं कॅश प्राइज। धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार। आज संपूर्ण आगरीपाडा या स्पर्धेनं आम्हाला खूप प्रेम दिले आणि तुमचे आयोजक देखील तेवढेच महत्त्वाचे होते। थँक्यू सो मच, धन्यवाद। गुरुदत्त मात्रे सर आपण देखील इथे आलेले आहेत आणि ज्यांचं इथे यथोचित स्वागत सर्वते संदीप मात्रे साहेब, नायब तहसीलदार विक्रमगड, आणि गुरुदत्त मात्रे ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने जी नाईट फ्लड लाईट आपल्याला बघायला मिळते आणि इथे त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होतं। थँक्यू सो मच। बघता बघता धावांचा विचार केला, धावफलक 5 या आकड्यावरती आहे। येणारे 4 चेंडू महत्त्वाचे आहेत। थांबवतोय, पुन्हा एकदा थांबवतोय। आदरणीय सन्माननीय तुषार पामाळे साहेब, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता विनंती करतोय संजय मात्रे सरांना। संजय मात्रे सर, तुमच्या शुभ हस्ते तुषारजी पामाळे साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावं। आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येक पाहुण्यांचं मान्यवरांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे। ज्या अनुषंगाने आपण पाहतात या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। तदनंतर चंदू जैन सर देखील आहेत, त्यांना देखील विनंती करीन की आपण या। चंदू जैन सर प्लीज आपण यायचं आहे आणि तुमचं इथे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन कैलास मात्रे साहेबांना। इथे आपण पाहू शकाल प्रत्येक मान्यवरांचा अगदी खास असं सन्मान स्वागत यथोचित स्वागत सोहळा आपल्याला बघायला मिळतो। जाऊया पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये। इथे मात्र आपण पाहिला चांगला झेल, फलंदाजाचा खेळ इथे होणार आहे समाप्त। लागतो इथे झटका, पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारद। एकविरा स्पोर्ट्स पूर्वे मोठा फटका खेळायचा होता, स्लॉट वरती तो चेंडू होता परंतु पार्किंग प्लॉट मध्ये पाठवता आला नाही। क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेट मध्ये तैनात आहे। चांगला झेल आणि पहिला झटका, पहिला हादरा लागतोय। संकल्पने घेतला चांगला झेल आणि अर्थातच वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून सुद्धा ज्याची ख्याती या संकल्पने मात्र घेतला चांगला झेल। 7 वरती लागतो, पहिला झटका येणार आहे। अर्थातच अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत। न्यू बॅटर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। करत आणि अखिल यांच्याकडनं पवन केने आणि भावेश पवार यांच्यासाठी 500 रुपये आहेत आणि बाबू भोईर यांच्याकडनं पवन केनेला प्रत्येक कॅचसाठी 200 होते, ते 600। आणि निमेश मोहिते सरांचे पुन्हा एकदा आभार मानतोय ज्यांनी आमच्या कलागुणांना वाव देत असताना 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं। धन्यवाद, थँक्यू सो मच। तुमचं प्रेम असंच नितांत राहील या आशेसह पुन्हा एकदा जोडतो या मॅचमध्ये। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला। तदनंतर धावांची थोडीशी आता तफावत चालू आहे। 4 बॉलचा खेळ आणि 7 धावा धावफलकावरती। धावांचा विचार केला, धावफलक 7 या आकड्यावरती आहे। काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत। धनंजयने मात्र चांगली गोलंदाजी केली। 7 ऑन द टॅली। येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत।
हे तो 7 बोलतोय. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत जर तपासून पाहिली तर पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतर इथे 2 धावा दिसतात आणि मग विकेट दिसते. ज्या अनुषंगानं सिंगलच आहे का तीही? यस, ऑल राईट. इथे थोडासा गोंधळ कॉमेंट्री स्टुडिओमध्ये असतो, त्यामुळे गुणलेखनामध्ये थोडंसं व्यत्यय येत आहे. रत्नेश राऊत सिंगल तिथे परिपूर्ण झाली. काही फटका केला अतिशय सुंदर पद्धतीने. शॉर्ट पॉइंट आतमध्ये होता आणि डीप पॉइंटला बॉलला ढकललं. बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना चौकार. अजून एक महत्वाची सूचना आहे, चिकूवाडीमध्ये जास्त प्रेक्षक राज आहे, तिथे जर व्हॉलेंटियर्स येतील तर अर्थातच तुम्हाला ताकीद दिली जाणार आहे. म्हणून सूचना आहे, वाडी लगेचच खाली करायची प्लीज. व्हॉलेंटियर्स लगेचच पोहोचा. आग्रीपाडा ग्रामस्थाने अर्थात अतिशय सुंदर पद्धतीने धावसंख्या फलकावरती 10. धनंजय नाईक भासू यांच्या विरोधात इथे आक्रमण चाललंय. सध्या याही वेळेला फटका खेळला. चेंडू बऱ्याच काळ हवेत. शतकांची लागले तिथे शर्यत. शेवटच्या क्षणाला पोहोचले. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा देखील परिपूर्ण झाल्या. एका बाजूला जन्मेश आणि जन्मेशच्या साथीने आपल्याला फलंदाज बघायला मिळतात. आणि ऑफ कॉर्नर चेंडू आपण पाहिला विथ द स्विंग. मात्र फटका खेळला होता, स्लाइस केलं होतं थ्रू द कव्हर्स. धावा तिथे भेटतात आणि धावफलक बघता बघता आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे 12 या आकड्यावर. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. एकविरा स्पोर्ट्स मुरबे 1 गडी बाद झालाय. एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ ज्यांनी कमी धावा ठेवल्या, पवनसुत नवलीला गारद केलं. या मॅच मध्ये त्यांची सुरुवात अशी आहे की किमान 6 षटकांमध्ये आम्ही 60 पर्यंत पोहोचणार. मग गोलंदाजी त्यांच्याकडे टाईट आहे. जिथे परेश आरेकर, विवेक शेलार, खालिंग एक्सप्रेस काय गोलंदाजी केली त्या पट्ट्यानं. खऱ्या अर्थानं प्रत्येक पालघरकरांचं मन जिंकणारी गोलंदाजी. ज्या वेळेला ते बाहेर जातात त्या वेळेला गोलंदाजीने मन जिंकतात आणि कठीण काळात फलंदाजी देखील चांगली करतात. सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती. मिश्रा मैदान आणि आग्रीपाड्याचं जबरदस्त आयोजन, ज्या आयोजनाने पालघरकरांचं लवकर मला 5 वाजेच्या आतपर्यंत मैदानात पोहोचायचं आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू बघायचे आहेत आणि अगदी 5 वाजेपासून या मैदानामध्ये प्रेक्षकांची अलोट अशी गर्दी आणि तुडुंब प्रतिसाद या स्पर्धेला लागलाय. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत पुन्हा एकदा या आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आणि वेळेचा विचार केला लगभग 1 वाजल्यात, परंतु प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. आग्रीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025 भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन. ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू होता. बराच काळ हवे, चांगला झेल तिथे प्रतीकने टिपलाय. आल्या मात्र पहिल्या चेंडूवरतीच फलंदाज बाद. दुसरा झटका एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाला. संतोष आले आणि संतोष यांनी अतिशय चांगली अचूक लाईन हाताळली. जिथे विशाल तरे जे या आधीचे जे सामने होते त्यामध्ये खूप चांगले, परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये संघाची साथ आता सोडतात. ज्या वेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉमिसिंग नाही झालं, स्वतः देखील नाराज झाले. आता जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे त्यानं या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करणं आता लाजमी झालंय. मागचे 3 सामने तो फ्लॉप शो राहिला, परंतु मोठ्या मॅचचा खेळाडू हार्दिक आहेत. मन या नावाने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. आता मन लावून फलंदाजी करावी लागेल आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अंतिम मॅचचं तिकीट मिळवण्याचं असेल तर तुम्हाला इथे अतोनात परिश्रम, मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी आणि संयम या सर्व गोष्टी दाखवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ झाला 1 आणि पहिल्याच बॉलवरती संतोष आले. संतोष यांनी विकेट मिळवली. दुसरा बॉल घेऊन तयार नवीन आलेले फलंदाज डाव्या हाताचे. अर्थातच आपण पाहतात मन दाखल झालेत. पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ करतील. आणि पहिला चेंडू आपण पाहिला, विकेटचं पतन झालं. तिथे विशाल बाहेरच्या चेंडू सोबत छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला 12 धावा धावफलकावरती 2 गडी बाद झालेत एकविरा स्पोर्ट्स मुरबे. फुलरण्याचा चेंडू फक्त इथे मात्र आपण पाहिला पुश करो खुश रहो ही औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मानसिकता अजून एक सिंगल धावफलक पुढे सरसावला जाणार आहे.
सुरुवातीच्या काळाला तुमचे 2 गडी बाद झाल्यानंतर आता तुम्हाला हा खेळ पुढे नेणं खूप गरजेची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतात सिंगल डबल या खेळाला प्रामुख्यानं जिथे ते आता पसंती देत आहेत. एका बाजूला यतीन हेही खेळाडू आपण पाहतात खूप चर्चेत राहिलेत सध्या आणि खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये जे त्यांचे 2 षटकार राहिले ना शेवटचे 35 नंतर 47 ला त्यांनी पोहोचवलं आणि तदनंतर पवनसुत नवनीला नतमस्तक शरणागती पत्करावी लागली. यतीनची फलंदाजी इथून मात्र बघण्यासारखी असणार आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा जो फिनिशिंग टच त्यांनी दिला त्याच्यामुळे आपण पाहिलं मुरबा संघ थोडासा वरचढ ठरला. फुलर लेनचा चेंडू त्याला मात्र स्लाइस केलाय. इथे रनआउटची संधी आहे. फेकी थोडीशी अर्थातच डाऊन द स्टम्प्स होती, परंतु अशी फेकी आपल्याला कलेक्ट करावी लागणार आहे. हाफ चान्सेस आपल्याला कन्वर्ट करावे लागणार आहेत. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला फेकी महत्वाची होती. तुम्ही फील्ड चांगलं केलं शंका नाही, परंतु तुम्ही फेकी कसं करता हेही महत्वाचं आहे. जर तुम्ही सहज रीतीने तो डायरेक्ट थ्रो आला असता फलंदाज बाद झाले असते, परंतु जर आणि तर क्रिकेट नाही मॅटर करत. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं संतोषचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली या पट्ट्यानं, जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन की बांधून ठेवलंय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या, याही षटकात आपण पाहतात कंजूसीनं षटक पुढे चाललंय. चिकूवाडीमध्ये ज्याच फटक्याची गरज होती. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. यतीन ज्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध केलं होतं, फिनिशिंग टच दिला होता. आता मात्र 2 गडी गारज झाल्यानंतर मात्र जी फलंदाजी धुरा सांभाळायची आहे त्याच्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी बरोबर ज्या पद्धतीने सध्या यतीन फलंदाजी करतात. धावसंख्या 19 वरती 2 धक्के लागलेत सध्या एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाला. याही वेळेला आपण पाहतायत मोह आवरणेसा झाला. तुम्ही मागच्या बॉलवरती षटकार खेळले, चांगल्या बॉलचा सन्मान करणं क्रिकेटचा महत्वाचा भाग आहे, ते तुम्हाला नाही जमलं. इथे मोहाला बळी, फलंदाज बाद गॉन. जावं लागणार. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिघाई संकटात नाही. इथून मात्र पार्टनरशिपची गरज होती. एक मोठा फटका आला होता. या स्ट्रोक सिलेक्शनची गरज होती का हे सुद्धा प्रश्न मैदानाच्या बाहेर विचारले जाणार आहेत. आणि इथे मात्र महत्वाचा झटका यतीन 19 वरती तिसरा झटका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश दाखल होतोय. या वेळेला आपण पाहतात परेश आरेकर हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 19 वरती 3 धक्के. एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाचा विषय काय आहे की ते सुरुवात करतात चांगली, परंतु वेळ देत नाही. 6 षटकांचं क्रिकेट ज्या अनुषंगाने तुम्ही खेळताना त्यावेळेला तुम्हाला भागीदारी महत्त्वाची असते आणि ती जर भागीदारी नाही झाली तर मग थोडीशी अडचण वाढत जाते. परंतु त्यांच्याकडे विवेक शेलार आहे, परेश आरेकर आहेत, वेगाचे राजे आहेत. त्या अनुषंगाने त्यांना इथून आता 50 धावा उभं करणं खूप गरजेची भूमिका असेल आणि त्यासाठी सध्या मार्गक्रमण झालंय. जिथे 2 षटकांचा खेळ तुम्ही केलाय, विकेट गेले असतील परंतु 19 धावा पुढे आलेले आहेत. आता इथूनचे जे 24 बॉल आहेत, 24 बॉलमध्ये किमान 40 आले, 60 जातील. इथून 35-30 आले, 50 होतील. काय होईल आणि काय बिघडेल. तिसऱ्या षटकाच्या खेळामध्ये गोलंदाज धनंजय नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. धावांचा विचार केला, धावफलक 19 या आकड्यावरती स्थिरावले. पुन्हा एकदा धनंजयला स्पेलमध्ये कंटिन्यू करण्यात आला. 11 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद घेतला होता. इथे आपण पाहिलं ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू, फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवण्यात आलाय. डॉट बॉल येतोय. धनंजय याच्यासाठीच ओळखला जातो. फलंदाजाला त्याने न्याहाळला आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं डॉट बॉल येतोय ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. इथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय धनंजय नाईकचा. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार धनंजय नाईक. या वेळेला आपण पाहतायत फुलर लेनचा बॉल होता.
परंतु हार्दिक मन यांना नाही कनेक्ट करता आलं, ज्या अनुषंगाने आता गतीमध्ये परिवर्तन होतं. मागचा बॉल ॲज कम्पेअर आपण पाहिला यशवंतजी वेगानं होता, या वेळेला गतीमध्ये परिवर्तन, चांगला बॉल. आणि धनंजय याच्यासाठी जोडला जातो सातत्याने डिसिप्लिन गोलंदाजी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. दुसऱ्या स्पेलसाठी झाला आणलंय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला चेंडू हातात आलाय. चांगली गोलंदाजी जी असायला हवी आहे. सध्या MS जाई या संघाने खूप चांगलं क्रिकेट मागच्या मॅचमध्ये देखील दाखवलं. याही मॅचमध्ये ज्यांनी गुणवत्ता सिद्ध केलं पहिल्याच 2 षटकांमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय नाईक तयार. या वेळेला पुन्हा एकदा काय चेंडू इथे हाताळला, शरीरापासून दूर ठेवला. पंचांनी त्या बॉलला पाहिलं आणि दर्शवलं की तो बॉल इथे वाईड आहे. पंचांना मजबूर केलं थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी. धावांचा विचार केला, धावफलक 20 ही आकड्यावरती येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स मुरबे बनाम MS11 जाई. स्वतः मोतीलालजी शाह सर आपल्या कॉम्बॉक्समध्ये उपलब्ध आहेत. आणि एक असं व्यक्तिमत्व ज्याने अर्थातच पालघरच्या क्रिकेटला उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलं. नो बॉल येतोय, बिमर घोषित केला जाणार आणि तिकीट टू फ्लायची आता मात्र संधी असणार. एक्स्ट्रा एफर्ट देण्याचे प्रयत्न होते. एक्स्ट्रा एफर्ट आणि एक्स्ट्रा एफर्ट मध्ये धनंजय नाईक यांच्याकडनं चुकी झाली दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. सध्या हार्दिक जे मी म्हणेन की स्ट्रगल करतात संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता या मॅच मध्ये तुम्हाला खेळायचं आहे. तुमचे फलंदाज जन्मेश नाही, तुमचे फलंदाज यतीन नाही, तुमचे फलंदाज विशाल नाही. आता या वेळेला तुम्हाला परेश आरेकर आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतात हार्दिक. येणारा बॉल फ्री हिटचा बघा नीट, कारण येतोय फ्री हिट. फलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतील, परंतु तो बॉल फ्री हिटचा आहे. इथे रनआउटची संधी क्रिएट होईल का? ॲक्युरेट फेकी नाही, त्या अनुषंगाने 2 धावा पळून अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात 23. या षटकातील अजून येणारे 3 चेंडू बाकी आहेत. फ्री हिटच्या चेंडूवरती हवाई सफरवरती चेंडूला पाठवता आलं नाही. प्रयत्न तर झाले होते, तिथे झील टिपल्यानंतर मात्र कुठेतरी धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 कंप्लीट होत आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार धनंजय. यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला बाउन्स आपण तिथे पाहतोय. आणि त्या चांगल्या बाउन्सच्या जोरावरती MS11 जाई संघ आपण समोरच्या संघाला विचार केला 23 या आकड्यावरती थांबवतो. ॲक्शन रिप्ले पाहूया. खूप चांगला बॉल पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या बाजूने वळण घेतलं आणि तदनंतर फलंदाज हार्दिक मन यांना तो बॉल थोडासा त्रास देणारा राहिला. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. याही वेळेला कडे स्ट्रोक खेळायचं होतं, पाडल स्वीप करायचं होतं. प्रतीक दादोडे जे बॉलला फील्ड करतील, परंतु बॅकअपमध्ये खेळाडू होते, त्यांनी त्या बॉलला उचललं. फेकी आली, तद्वरती आपण पाहतात धावांची गती तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 24 वरती. शेवटचा बॉल आहे यशवंतजी. इथून धावफलक थोडंसं शांत झालंय मी म्हणेन. आणि धावफलकावरती फक्त 24 धावा आहेत. 3 गडी बास झाला. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धनंजयने या षटकामध्ये सुद्धा व्हेरिएशन केलंय. मागचा चेंडू आपण पाहिला अर्थातच त्याच्या अगोदरचा शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि हा चेंडू मात्र थोडासा यॉर्कर पद्धतीत हाताळण्यात आलाय. म्हणजे लाईन लेंथ आणि गतीमध्ये सातत्याने परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धनंजय. फुलर लेंथचा चेंडू पुन्हा एकदा प्लेड स्विंग डॉट बॉल. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकविरा स्पोर्ट्स मुरबे 24-3 गडीच्या मोबदल्यावरती. नक्कीच आपण सन्माननीय मोहसिन शेख साहेबांचं स्वागत करणार आहोत. मोहसिन भाई मुनाफ मेमन साहब शुभ हस्ते सम्मान असणार. मोहसिन भाई, आपका एक छोटा सा सत्कार हमारे मंच पर किया जा रहा है. जुजार क्रिकेट क्लब आगे ग्रामस्थ मंडल द्वारा आयोजित टूर्नामेंट में आपका छोटा स्वागत किया जा रहा है. जनाब मुनाफ मेमन सर के हाथों से छोटा स्वागत आपका किया जा रहा है. इसके बाद मैं बुलाना चाहूंगा जनाब कादिर शेख सर. आइए, कादिर शेख सर का भी स्वागत किया जाएगा. मुनाफ भाई, आपके हाथों से किया जाएगा. मुनाफ सर, आपके दस्ते मुबारक से ये छोटा स्वागत करिए. यानंतर मी बोलवेल ज्यांनी पालघर जिल्ह्याचा क्रिकेट गाजवलं 50+ आहेत. विश्वनाथ दादा या. विश्वनाथ सर, आपलं सुद्धा एक छोटं स्वागत असेल. मी विनंती करेल संदीपजी मात्रे यांचे शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. बघा, लेजंड ऑफ क्रिकेट पालघर डिस्ट्रिक्ट यांचं आपण स्वागत करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर विश्वनाथ दमणे यांचं स्वागत करतोय. यानंतर सुद्धा आपण एक सन्मान करणार रईस शेख यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. संदीपजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रईस शेख साहेबांचा सन्मान, संदीपजी मात्रे साहेबांचा सन्मान. बघा, सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाहुणे सन्मान करणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. रईस साहेबांचा सन्मान संदीपजी मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि इथे मात्र आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार, खालिंग एक्सप्रेस नावाने ज्याची ओळख आहे, सातत्याने चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने केली आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विवेक शेलार
आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावांची गती तपासून पाहिली 24 वरती 4 धक्के सध्या मैदानाच्या आत आणि आपण पाहू शकाल एक अतिशय सुंदर पद्धतीने धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोचते. आत्तापर्यंत 24 चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच खऱ्या अर्थानं 3 आणि इथून 3 बॉल येणं बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये विवेक शेलार दाखल झालेत. सध्या हेलिकॉप्टर स्ट्रोक त्यांचा चर्चेत आहे. आज जर तुम्ही 70-70 इंस्टाग्राम चॅनलची स्टोरी पाहिली तर विवेक शेलारचा तो हेलिकॉप्टर खूप लांब मारलाय. म्हणजे इथून जर मारला तर मुख्य हायवेवरती देखील ते मारू शकतात. येणाऱ्या काळात त्या फटक्यांची गरज नितांत आहे. एकविरा स्पोर्ट्स मुरबेला आणि विवेक दाखल झालेत. ज्या अपेक्षा त्यांच्या डगआउटमध्ये आहेत त्यांना पूर्तता देतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. बघा पुढचा चेंडू सध्या स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. हार्दिक ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू फलंदाजाच्या रीच पासून लगेच DRS चा वापर करण्यात आलाय. वॉर रूम मध्ये आपल्यासोबत जोडले जाणारे अर्थातच ऑफिशियल पंच. तिसऱ्या पंचांची मदत घेतली की या बॉल वाईट साइडिंग अतिशय सुंदर पद्धतीने आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक राजे आणि या प्रेक्षकांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. काय प्रेक्षक आलेत खऱ्या अर्थाने आपण पाहतात या प्रेक्षकांनीच ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलला पोहोचली. आज संपूर्ण पालघर आणि पालघरच्या आजूबाजूचे जे स्टेशन आहेत जी गाव आहेत ती सर्व आज आगरीपाड्यात आलीत कारण त्यांना चांगलं क्रिकेट बघायचं आहे. आणि चांगलं क्रिकेट कुठे बघायला मिळेल तर त्या स्पर्धेचं नाव आहे झुंजार क्रिकेट क्लब प्रेझेंट आणि आगरी ग्रामस्थ मंडळ आयोजित आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. ऑन फील्ड जे डिसिजन असेल तिथून तुम्हाला ॲग्री करावं लागेल कारण त्या फुटेजमध्ये नाही दिसत आहे तो बॉलची जी लाईन आहे तिथे फलंदाज मध्ये आलेत. त्या अनुषंगाने तुम्हाला तिथे तो बॉल ऑन फील्ड डिसिजन ॲग्री करावा लागेल. रिव्ह्यू लॉस नाही तुम्हाला रिव्ह्यू पुढे मिळेल परंतु तिथे ऑन फील्ड जे डिसिजन आहे ते ॲग्री करावं लागेल. पंचांनी त्या बॉलला काउंट केलं. ज्या अनुषंगाने धावांची गती तपासून पाहिली तर आपण तपासून पाहिजे 24 वरती स्थिर आहे. यष्ट्यांच्या मागे अर्नाळ्याचा दिग्गज अर्थात प्रशांत घरत त्यांना आपण पाहू शकाल. फलंदाज पाचवा चेंडू आपण पाहिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तितकं चांगलं नाहीये परंतु एक धाव देऊन जाणार आहे आणि एका धावेने आपण पाहिलं 5व्या चेंडूवरती धावफलक जाऊन पोहोचेल. 25 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी. 4 गडी बाद झालेत. 4 गडी बाद आणि विवेक शेलार आता स्ट्रायकिंग एंडला ज्याची बॅटिंग बघण्यासाठी संपूर्ण पालघरचे खेळाडू देखील इथे आलेत. पालघरचे प्रेक्षक देखील आलेत आणि प्रत्येकाला वाटतं विवेकनं हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवावा समोरच्या दिशेनं. पुढचा बॉल गोलंदाज संतोष यांचा प्रयत्न होता तो परंतु काय वेग हाताळलाय. वेग आणि प्रचंड वेगावरती स्वार भन्नाट वेगासहित अचूक टप्पा. 25 वरती आपण पाहताय 4 षटकांचा खेळ संपलाय. काय चेंडू हाताळला ही गोलंदाजी असायला हवी. चला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा अर्थातच इथे मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल. आता मात्र षटक समाप्त होतोय. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 बॉलमध्ये किमान येणाऱ्या काळात मागच्या मॅचमध्ये ज्या धावा उभ्या केल्या होत्या त्या या मॅचमध्ये जरी उभ्या झाल्या 47 50 45 फाईट करू शकता तुम्ही दुसऱ्या डावात. आता त्या फाईटसाठी तुम्हाला येणाऱ्या 12 बॉलमध्ये परेश आरेकर आहेत एका बाजूला विवेक शेलार आहेत. दोघांना देखील जबाबदारीनं खेळ स्वीकारावा लागेल. ज्या संघामध्ये तुमची वर्णी लागली पवनसुत नवली संघाला खूप छान पद्धतीने तुम्ही मात दिली आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आता एका बाजूला MS जाई या संघासमोर खेळत असताना 4 षटकांचा खेळ संपला. सुरुवात मी म्हणेन पहिल्या षटकात यशवंतजी 12 धावा होत्या. तिथून जो धावफलकाची मंदी वाढली ना ती 4थ्या षटकापर्यंत अगदी तळाला आली. आता इथून 5वं आणि 6वं षटक तुम्ही इथून अप करू शकता
परंतु ती गुणवत्ता, ती सिद्धता तुम्हाला दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि अर्थातच पहिल्या सामन्यामध्ये आपण 47 धावा डिफेंड केल्यात, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये तशी पुनरावृत्ती करता येईल का हे सुद्धा सांगणं कठीण आहे, म्हणून धावा तर कराव्या लागणार आहेत. इथे मात्र चेंडूला हवाई सफर वरती पाठवलाय. येतोय हा आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार असरदार षटकार. या फटक्याच्या मागे फक्त एकच लिहिलं होतं, परेश आरेकर यांचा क्लास. जबरदस्त फटका. अगदी जो कोलवर टप्पाचा बॉल हात खोलण्याची संधी दिली, त्या बॉलला कव्हरला खेळणं तेवढंच सोपं नाही, परंतु फलंदाजानं ती गुणवत्ता सिद्ध केली. परेश आरेकर आणि एका बाजूला विवेक शेलार, ऑल इंडिया आयकॉन दोन्ही खेळाडू. संघाचे मैदानाच्या आतमध्ये 31 वरती स्कोर कार्ड चाललंय. या षटकारानं तिशी पार केली आणि लांब श्वास घेतला एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार प्रशांत मल. याही वेळेला बॉलला खेळलंय क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल, फेकी येईल, तद्वरती आपण पाहू शकाल. सध्या सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं इंटेंट दाखवलाय परेश आरेकरने की मी आक्रमक होणार आहे आता मात्र या षटकामध्ये, कारण पहिल्या चेंडूवरतीच मोठा फटकाला, त्याच्यानंतर सुद्धा बॉटम हँडचा चांगला वापर, सिंगल तिथे भेटते, धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. येणारे 4 चेंडू आता मात्र महत्त्वपूर्ण आहे. स्ट्राईक एंडवरती मिस्टर विवेक शेलार, एक बॉल फेस केला डॉट, आणि आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. हे बॅटल सुद्धा चांगलं असणार आहे. थोडंसं शफल केलं, आधीच मन बनवलं होतं, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, परंतु फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न, चांगला झेल घेतलाय तिथे मात्र अर्थातच गोलंदाजाने, आणि फलंदाज विवेक शेलार बॅक टू दी डग आउट. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम देखणा झेल. कौतुक करावं तेवढं कमी प्रशांत मल यांचं. काय जबरदस्त पद्धतीने झेल टिपला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. फॉलो थ्रू संपल्यानंतर पुन्हा रिटर्न धावत यायचं, 38 सलकर पर्यंत पोहोचायचं आणि तदनंतर जो झेल टिपायचा. क्या बात आहे. याला म्हणतात तुम्ही संघासाठी 100% एफर्ट्स देत असतात. ज्या संघानं तुम्हाला संघामध्ये जागा दिली त्या संघासाठी आपण काहीतरी देणं आहोत आणि संघाला आपलं योगदान लागणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रशांत मल अप्रतिम, अद्वितीय, जबरदस्त क्रिकेट. विवेक शेलार बॅक टू दी डग आउट, शून्याचा चष्मा घालून ते बाद झाले. 2 बॉलचा खेळ त्यांनी देखील केला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत, ते म्हणजेच जयेश दाखल होत्यात. 3 बॉलचा खेळ याही षटकात बाकी आहे. यशवंतजी, इथून तुम्हाला मोठे फटके शोधणं लाजमी आहे. मोठ्या फटक्यानंतर लगेचच आपण पाहिला ब्रेक थ्रू मिळवला. प्रशांतने लगभग 100 मीटरची रेसच कंप्लीट केली की काय त्या झेलीसाठी, ते सुद्धा बघण्यासारखं होतं. तिथे मात्र पुन्हा एकदा पोल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा आहे. क्लिअरन्स भेटेल का ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये? बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय. फलंदाज जयेश आल्या पावलाने माघारी जावं लागणार आहे. तू चल मैं आया. अजून एक विकेट. आता बाद झालाय, जिथे 6 धक्के 32 वरती. मी म्हणेन की मुरबे संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे, परंतु मोठ्या स्पर्धेमध्ये तेवढा चांगला खेळ झाला नाही. विशाल तरे स्वस्तात बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहायला तयार नाही. तू चल मैं आया जो तुम्ही उल्लेख केला सध्या तेच चाललंय. आणि नवीन फलंदाज ओमकार परेश आरेकरच्या साथीनं तुम्हाला येणाऱ्या 8 बॉलमध्ये फिनिशिंग टच चांगले द्यावे लागतील. दुसऱ्या डावामध्ये लढण्यासाठी 40, 45 आणि इथून 50. हे 50 जो आकडा आहे ना, 50 जर तुम्ही पार केला तुमच्याकडे कॉन्फिडन्स वाढेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. येता क्षणी भन्नाट वेग, पंचांनी त्या बॉलला वाईट घोषित केलं. प्रशांतनं सांगितलं हा बॉल वाईट नाही, मला तिसऱ्या पंचांची मदत हवी आहे. आणि तिथे तिसरे पंच जोडले जातील, दर्शवतील काय घडलंय आणि काय नाही घडलंय. आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. DRSचा वापर तिथे केला गेला. एक चांगला बॅटल आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स मुरबा विरुद्ध MS11 झाई. चांगलं द्वंद्व, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. बिग फाईट, बिग बॅटल बिटवीन बॅट अँड बॉल. फेअर डिलिव्हरीचा इशारा इथे मात्र पंचांनी दिलाय.
फेअर डिलिव्हरी अर्थातच जो DRSचा वापर करण्यात आला होता टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर, गोलंदाज कॉन्फिडंट होते आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं फेअर डिलिव्हरी. शेवटचा अंतिम चेंडू. या शेवटचा इथे बॉल चौथ्या षटकातला फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतला आणि प्रशांतला माहिती होतं की फलंदाज सफल झालेत आणि तो बॉल लाईनच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहतात चांगला बॉल, अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता, बॉलला केलं. लॉंग ऑनचे खेळाडू वेगाने पुढे आले, फेकी आली, तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती 5 षटकांच्या खेळानंतर 33 धावा. MS11 झाई आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळतो एकविरा स्पोर्ट्स मुरबे. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम रजनी आणि आता हे अस्ताला येत असताना ही स्पर्धा 25 तारखेला स्पर्धेचा आगाज झाला आणि आज आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आता जरी आपण पाहतात 30 तारीख आली असेल परंतु ही स्पर्धा 29 तारखेला अगदी शेवटचा दिवस होता. 5 दिवसांचा दिवस रात्र क्रिकेट आणि आज गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी नूतन वर्ष आणि मराठी अंकाला इथून पहिल्या सणाला सुरुवात आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. धावसंख्या फलकावरती 33 आहेत. फील्ड अरेंज करून घ्या. त्या अनुषंगाने आपण पाहतात आता इथून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. वेळेचा विचार केला तर 1:30 वाजत आलेत. यानंतरचा सामना अंतिम सामना, बक्षीस वितरण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या अनुषंगाने वेळ कमी खर्च करा. पंचांनी सुद्धा तुम्हाला वॉर्न केलं, लगेचच प्लीज फील्ड सेटअप करून घ्या तुम्ही. शेवटचं अंतिम षटक महत्त्वाचं असणार आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा एक लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय का. 20 मिनिटाचा अवधी आपला अर्थातच 25 मिनिटाचा समाप्त झालाय. मध्ये धावांचा विचार केला, धावफलक 33 या आकड्यावरती आहे. जयराजला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. 33 धावा आहेत. इथून मात्र आपल्याला 12 ते 15 धावा मिनिमम करावे लागणार आहेत, तरच आपल्याला एक फायटिंग टोटल पाहायला भेटणार आहे. स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ दबडला जातोय. MS11 झाई थोडंसं सहकार्य करा. MS11 झाई आणि विपक्षात एकविरा स्पोर्ट्स मुरबे यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा हा सामना, जिथे आपण पाहतो इथून जर जिंकला तर अंतिम मॅचचं तिकीट मिळणार. गोल्डन ट्रॉफीसाठी, शेवटच्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी भांडण्यासाठी तुम्हाला हक्क मिळेल जर या सामन्यामध्ये जिंकलात तर. एका बाजूला श्रिया 11 टेंभोडे, आगरी समाजातून क्वालिफाय झालेला संघ फायनलमध्ये पोहोचलाय आणि आगरी ग्रामस्थ मंडळ आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम रजनी, ज्यामध्ये चाललेला दुसरा सेमीफायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलचा पहिला डाव. जयराज धनु गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. पहिलाच बॉल जयराजचा स्लॉटमध्ये, त्या बॉलला पाठवलंय कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी प्लॉटमध्ये. षटकार. डिप्लेच्या माध्यमातून पाहूया. आधी शफल झाले होते, ऍडजस्ट केलं होतं, त्यांना माहिती होतं की फुलर लेनचा चेंडू आहे आणि मन बनवलं होतं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र चेंडूला पाठवलं. एक चांगला फटका आपण पाहतोय, ज्या मोठ्या फटक्यांची गरज होती मागच्या सामन्यामध्ये हाच फिनिशिंग टच आपण पाहिला, यतीनने दिला होता. आता मात्र ओमकारला आपण पाहतोय महत्त्वाचा षटकार आणि धावफलक 39 क्रॉस करणार आहे. 39 धावा धावफलकावरती. 6 गडी जरी बाद झाले असतील तरी ओमकार यांनी अतिशय चांगला फटका खेळला. जिथे आता परेश आरेकर स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करतायत, प्रशांत गेरत थोडे बीट झाले आणि त्या अनुषंगाने सिंगल देखील मिळाली. 22चे संकेत आले. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे षटकार. मॅच मध्ये दुसऱ्या डावात एक चांगली मजा, एक वेगळं वलय प्राप्त होईल. आणि आता मात्र स्ट्रायकिंग वरती आपण परेशला पाहतोय, ऑल इंडिया आयकॉन म्हणून सुद्धा ज्याची वर्णी या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागली गेली आहे, त्याच्यावरती आता जबाबदारीचं ओझ आहे. कारण आता मात्र स्वतःला पुन्हा एकदा वारंवार सिद्ध करावं लागणार आहे. पुढचा चेंडू बिगेड करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल, बराच काळ चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय आणि काय मात्र टिपलाय तो जेल. डोळ्याची अर्थातच पारणे फेडणारी कॅच इथे आपण पाहतोय. व्हॉट अ कॅच. संकल्प यांनी अतिशय सुंदर संकल्प ठेवला की कॅच मला 100% पूर्ण करायचा आहे. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर तो जेल अतिशय सुंदर पद्धतीने जेल टिपला गेला. फलंदाज इथे बाद होतात. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील हार्दिक थोडंसं लेट दाखल झाले. मी म्हणीन हा फलंदाज या स्पर्धेमध्ये क्रमांक 4-5 वरती येत होता, तोच फलंदाज आता क्रमांक 8 वरती आलाय. शेवटचे बॉल 3 आहेत, 9 वरती आलाय. जिथे आपण पाहतात हार्दिक मेर या फलंदाजाला आपण पाहू शकाल. इथून 3 बॉल आहेत. हार्दिककडे एक मोठा फटका जर शोधला आणि तदनंतरचे 2 बॉल आणखीन एक चौकार आला. 50ची वेज जर उलांडली
दुसऱ्या डावामध्ये भरपूर मजा येईल, कारण गोलंदाजीचा युनिट तिखट आहे. एका बाजूला विवेक शेला आणि परेश आरेकर हे दोन्ही गोलंदाज तिकडे देखील आहेत. आणि आता मात्र हार्दिक मेहरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जसं आपण उल्लेख केला की या फलंदाजाला एवढ्या मागे ठेवणं अजूनपर्यंत कुठेतरी स्वतःच्या संघालाच घातक ठरलाय की काय, तर हे छोटे छोटे मोमेंटम सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. तो डिसिजन मात्र अजूनपर्यंत आपण पाहिला चांगला ठरला नाहीये, परंतु हार्दिक आता बेगेट करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक तिथे आलाय, झेल घेण्याचा प्रयत्न होईल, चांगला रनिंग झेल तिथे आपण लॉंग ऑनला पाहतोय. पुन्हा एकदा चांगला झेल, चांगला ॲथलेटिझम MS11 जाई याच्यासाठी ओळखला जातो. हार्दिक आल्या पावलाने पुन्हा एकदा गॉन. यस डिस्क जॉकी. वरती 40 आणि 40 वरती 8 धक्के. प्रशांत गैरत यष्ट्यांच्या मागून सामने कसे बदलवावे, फलंदाजांना कसं शांत करावं, ज्यांनी अनेक वेळा पाहिलंय. साई चारनाळा हा संघ आपल्याला बघायला मिळतो, अनेक वेळा रिप्रेझेंट करत असताना आपण पाहिलंय प्रशांत गैरतला. आणि तदनंतर आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून सध्या पालघर नगरीमध्ये प्रशांत गैरत मागच्या मॅचमध्ये येता क्षणी 2 मोठे हिट खेळले, तिसऱ्या बॉलवरती बाद झाले होते. या मॅचमध्ये प्रशांतला मॅचमध्ये शेवटपर्यंत उभं राहणं गरजेची भूमिका असेल MS जाई यांना. मोतीलाल शाह देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली. पहिल्या दिवसात देखील जाई संघाने कामगिरी खूप चांगली राहिली, ज्यामध्ये 2 आयकॉन मिळाले आणि त्यामध्ये जे आयकॉन खूप जबरदस्त राहिले. प्रतीक एका बाजूला आपण पाहतात आणि त्यांच्या साथीने प्रशांत गैरत. सध्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलचा खेळ बाकी असताना पाहूया धावांचा वेग वाढेल का. गोलंदाज तयार. बॅट खूप आधी फिरवली, जिथे चेंडूला रीड नाही करता आलं आणि आता रनआउट होतात. कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस चालू आहे, कारण ओमकारने 1 षटकार ठोकलेला आहे. आणि प्री डिटरमाइंड स्ट्रोक तिथे आपण पाहिला. आधीच मन बनवलं होतं की कोणत्याही रिजनला जरी चेंडू असला तरी मी त्याला डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड पॉईंट अर्थात स्क्वेअर लेग मध्ये खेळणार आहे, आणि त्यामुळेच आपण पाहिलं फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद व्हावं लागणार आहे. प्री डिटर्मिन स्ट्रोक आपण पहिलेच एवढं कमिट करू शकत नाही की कोणत्या रिझनवरती आपल्याला फटका खेळायचा आहे, आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं रन आउटच्या रूपामध्ये लागतो धक्का. ओमकार स्ट्राईक एंडवरती आहे. इथून या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, कारण समोर सुद्धा घातक फलंदाजी युनिट आहे. एका बाजूला प्रतीक ताबडतोड फलंदाजी ज्याने केली आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश, विशाल भोईर आणि उर्मेश भोईर आपल्याला बघायला मिळतात. आज उर्मेश भोईर मिस करत असतील केतन म्हात्रे यांना. सातत्यानं केतन म्हात्रे यांचे खूप मोठे चाहते आहेत ते. धावसंख्या फलकावरती 40, 9 धक्के. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयराज काही कमालीची गोलंदाजी केली याही गोलंदाजानं. शेवटचा बॉल होता, बॉलला खेळलं, कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमधून येतील वेगानं. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न, थ्रो येईल, तत्पूर्वी धावसंख्या 2 मिळतील. 42 धावा धावफलकावरती लागल्या. 43 धाव्यांचं एक सन्मानजनक आव्हान उभं केलंय. येणाऱ्या काळात या 46 ज्या धावा 43 आहेत त्या चेज होतील की डिफेंड होतील, फायनलचं तिकीट कुणाला मिळेल हे सांगण्यासाठी येऊया दुसऱ्या डावामध्ये. ज्यावेळेला प्रत्यक्षात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर आणि यंग टॅलेंट अर्थातच व्हॉइस ऑफ सफाई हार्दिक किनी सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद मिस्टर उत्कृष्ट पाटील आणि यशवंत ठाकूर. लगेच आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व पहिला आपण पाहतोय. झुंजार क्रिकेट क्लब द्वारा आयोजित आणि पाहू शकाल आगरी ग्रामस्थ मंडळ यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतो. आदरणीय सन्माननीय कैलाजी म्हात्रे साहेबांचा चांगला सपोर्ट आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतो. पूर्ण चांगलं काम आगरी ग्रामस्थ मंडळाने घेतलं या स्पर्धेसाठी. बघा पर्व पहिलं आणि दर्जेदार अशी स्पर्धा 4 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला भेटली. पहिला दिवस 40+, दुसरा दिवस आगरी समाज संघ आणि तिसरा चौथा दिवस आपण पाहिलं 1 गाव 1 फॉर्मॅटचे संघ पाहायला भेटले. आणि आजचा अंतिम दिवस सेकंड सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये एक संघ क्वालिफाय झालाय मेगा फायनल मध्ये, तो म्हणजे श्रेया 11
आगरी समाज संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. पंकज पाटील याच्या नेतृत्वाखाली संघ खेळला. त्यामध्ये दोन आयकॉन खेळाडू पाहू शकाल, भावेश पवार आणि पवन केने असे दोन आयकॉन खेळाडू. आणि आपण आजच्या दिवसामध्ये सेकंड सेमीफायनल पाहतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला पाहू शकाल संघ आहे यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि एका बाजूला MS11 झाई. विवेक शेलार आणि परेश आरेकर याचा आयकॉन खेळाडू याची वर्णी लगावली गेली यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघामध्ये. तर एका बाजूला प्रशांत घरत आणि प्रतीक दोदडे हे दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत MS11 झाई या संघामध्ये. आमच्या बरोबर समन्वय कक्षामध्ये असतील हार्दिक किणी, हार्दिक स्वागत असेल. कुणाल कुठे असतील तसं लक्ष द्या. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे MS11 झाई या संघाचे. 43 धावांचा पाठलाग करत 6 षटकांमध्ये मागील सामन्यामध्ये क्वार्टर फायनल पाहिला पण 47 धावा डिफेंड केल्या होत्या याच गोलंदाजी इनिटने. आणि यावेळेस 43 धावा डिफेंड करायच्या. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ब्रँड ऑफ अर्नाला प्रशांत घरत तर एका बाजूला ब्रँड ऑफ झाई जयराज धनु जला बॅटिंग साठी आलाय. प्रशांत घरत आणि जयराज धनु ही जोडी आपण पाहतोय. अर्नाला त्याचं गाव, प्रशांत घरत त्याचं नाव. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये फायटर जेट आणि एका बाजूने जयराज धनुला आपण पाहतोय. टार्गेट पुन्हा एकदा तितकंसं मोठं नाही आहे, परंतु याच टीमने मागच्या मॅचमध्ये 47 धावा डिफेंड केल्या होत्या. एक मजबूत बॉलिंग युनिट आणि दुसऱ्या बाजूला एक मजबूत बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक दोदडे काय बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये. आपल्या स्क्रीनवरती विवेक शेलार आपल्याला पाहायला मिळत आहे. 43 धावा इथून डिफेंड करायचे आहेत. 43चं टार्गेट समोर सेट केले गेले. एका बाजूला प्रशांत घरत आणि जयराज धनु ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन व्यावसायिक गटातील खेळाडू एकमेकांसमोर असणार आहेत. एका बाजूला विवेक शेलार कालिंगचा सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला अर्नालाचा सुपरस्टार अर्थातच प्रशांत घरत यांना आपण पाहतोय. टार्गेट 43 धावांचं समोर ठेवलं गेले 6 षटकांमध्ये. आज युसुफ सर आपण पाहिले फक्त MS11 झाई टीमने 96 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लोवेस्ट टोटल डिफेंड होताना आपण पाहिल्यात. लगेच क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे, कधीही रंग बदलू शकतो. आपण पाहतो ना, आपण सांगतो ना की भारतीय राजनीती, भारतीय सरडा जेवढा रंग बदलत नाही तेवढून जास्त रंग बदलतोय क्रिकेट. पहिला षटक विवेक शेलार असा आयकॉन खेळाडू स्ट्राईकवर प्रशांत घरत तो सुद्धा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. त्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू टाकणे सज्ज होईल. विवेक शेलार आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय. बॅटिंग स्ट्राईकवर प्रशांत घरत चांगला बॅटर रन केला दोन्ही आयकॉन खेळाडूंमध्ये. पहिला चेंडू स्विचर खेळायचा प्रयत्न होता, लावून अपील केली गेली. लेग स्टंप पिचिंग आउटसाइड पाहायला भेटली आणि 20 पंचाने दर्शवलं आणि लेग बायच्या बाबत एक धाव आला. श्रीकंठ झाली आहे एक्स्ट्रा धावानी. पहिलाच बॉल होती इथून थोडंसं पॅनिक करण्याचा प्रयत्न झाला होता. स्विचिटचा प्रयत्न झाला होता. पिचिंग जी होती लेग स्टंपच्या बाहेर आणि जो बॉल पिच झाला होता भरपूर लेग स्टंपच्या बाहेर होता. त्यामुळे इथून स्विचिट अटेम्प्ट झाला नाही आणि त्याचमुळे पंचांनी इथून लेग विंग फॉर विकेटसाठी जी मागणी केली होती तिथून रिस्पॉन्स पंचांनी दिलेला नाही आहे. पहिल्या चेंडूवरती इथून एक धाव येताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती विवेक दाखल असतील गोलंदाजी मार्कवरती. प्रशांत आणि विवेक यांचा जर विचार केला तर सातत्याने एकमेकांच्या समोर येत असतात. त्यामुळे एकमेकांच्या लाईटचा प्रॉब्लेम झालाय. विनंतीशील सगळे फ्लॅश लाईट मोबाईलचे ऑन करायचा. दृश्य सुद्धा खूप सुरेख असणार आहे. आणि आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अद्भुत नजारा आपण पाहणार आहोत. अप्रतिम व्ह्यू पाहू शकाल. झुंजार क्रिकेट क्लब हा सुद्धा एक देखणं दृश्य आहे. हार्दिक
दक्षता आपण घ्या प्लीज. गर्दी करू नका विनंतीशील. आणि खेळपट्टीवर कोणी उभं राहायचं नाही, आपण दक्षता घ्या. आयोजक कमिटी जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी दक्षता घ्यायची आहे. हो नक्कीच तो मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो आणि मागच्या काही चेंडूंवरती विवेक शिलरचा एक पॉझिटिव्ह इंटेंट आपण पाहिलाय. 3 चेंडूंचं केलं झालं, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 2 आकड्यावरती पुढचा बॉल या ओव्हरमधील समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून मिडॉन त्या ठिकाणी चेंडूला फील करेल, बॅकअप मिळेपर्यंत एकदा वेताना पाहायला मिळते या बॉलवरती आणि एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 3 आकड्यावरती. विनंती करेल मुख्य व्यासपीठासमोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं प्लीज. मुख्य व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली बसायचं आहे, याबद्दल दक्षता घ्या प्लीज. होता स्क्वेअर चेंडू ट्रॅव्हल केला मध्ये खेळाडू खूप वेगाने पुढे येतील. पहिली त्या वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न करते का जराच पुढे आले, परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पुढे सहसावते. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 5 धावा दाखल. बघा जे बॅरिकेडच्या पुढे प्रेक्षक बाजूने मागे यायचं, बॅरिकेडच्या बाहेर येऊन बसायचं प्लीज. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या. एका बाजूला युसुफ सर जो संघ आजच्या रजनीमध्ये हायेस्ट टोटल ज्या संघाच्या नावावरती आहे 96 रन्स आपण पाहतोय, तोच MS11 झाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून बाउन्सरचा प्रयत्न झाला होता, चांगला पुढ शॉट त्या ठिकाणी दाखवलाय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे, एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. एकेरी संपुष्ट व्हावं लागणार आहे, परंतु इथून या मॅच मध्ये कुठेतरी 43 धावांचा पाठलाग करत असताना संघर्ष करायला लागलाय. बघा पहिलं षटक संपलं गेलं, एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा दाखल चांगला क्षेत्रक्षण पाहायला भेटला. खेळाडूच्या माध्यमातून चांगली एक्युरेट थ्रू पाहू शकाल, फेकी केली गेली. 6 धावा दाखल आहेत, आतूनही बनवायचे तर विजयासाठी 37, येणारे चेंडू असेल 30. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल परेश आरेकर, मॅन फ्रॉम नवापूर एक्सप्रेस. आपण पाहतोय गोलंदाजी मॅकवर सजवेल. मागील सामन्यामध्ये जेव्हा 47 धावा डिफेंड केलं तर रुपेश तंडेलने पहिला षटक टाकला होता, 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तदनंतर विवेक शलानी
परेश आरेकर सलग 4 षटकं लगातार टाकले होते आणि त्या सामन्यामध्ये रंग निर्माण झाला होता. बघा एका बाजूला या आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर लगावणारा संघ MS11 झाई आणि एका बाजूला कमीत कमी धावा डिफेंड करणारा संघ आहे तो म्हणजे यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. बॅटल चांगला होणार आहे. दोन्ही संघाकडे मातब्बर खेळ आणि खेळाडू आहेत. नक्कीच एक कॉम्बिनेशन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला MS11 झाई ज्याने आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय आणि दुसऱ्या बाजूला मुरबी संघ आपण पाहतोय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. अप्रतिम, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल, जबरदस्त कॅच ऑफ द नाईट ओमकारच्या माध्यमातून काय झेल टिपलाय आणि यावेळेस संघनायक जयराज धनू बॅक टू द आउट गॉन. अशा प्रकारे त्यांनी समुद्रामध्ये झेप घेणारी तशा प्रकारे झेप घेतलाय आणि काय सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज बॅक टू द आउट. पहिला गडी बाद झालाय आणि तो गडी बाद करणारा गोलंदाज ठरलाय परेश आरेकर. 6 धावा 1 गडी बाद. बॅटर मैदानी छात मध्ये धनंजय नाईक. तू काय सांगेल या झेल बद्दल? ओमकारने जो झेल टिपलाय महत्वपूर्ण झेल ओमकारच्या नावावर राहिलं. कॅच ऑफ द मॅच असू शकतो कारण ज्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले बरोबर पॉईंटला होते आणि वेळ फार कमी होता आणि कमी वेळेमध्ये चांगला माइंडसेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अशा प्रकारचं फिल्डिंग दर्जा जर दाखवाल तर गोलंदाजांचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन फलंदाज धनंजय नाईक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर टेनिस स्पोर्ट्स क्रिकेटच्या वर्तुळावर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला परेश आरेकर एक वेगवान गोलंदाज ज्यामधील मागच्या मॅचमधील ज्याने जो परफॉर्मन्स दाखवला होता अप्रतिम परफॉर्मन्स परेशने दाखवला होता आणि या मॅचमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स देत असताना पॅडमध्ये बॉल होता. बॉल इथून खेळून काढले. शॉट मिड विकेटला शतक त्या ठिकाणी पोहोचतो. एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं कारण एक धावीचं महत्व दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. बघा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं थोडंसं फंबल झाले. तिकडे हार्दिक होते थोडंसं फंबल झाले. एक धाब्याला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं प्रशांत आणि धनंजय माध्यमातून. बघा मागील सामन्यामध्ये प्रतीकला 3रा क्रमांक पाठवले होते. यावेळेस धनंजय स्वतः पुढे आलाय आणि धावसंख्या पोहोचली 8 अंकावर. यावेळेस ऑफेन्स बाहेर चढे पंचांनी दोन्ही हात समांतर केले. धावा एक अवांतर येईल आणि धावसंख्या एका पुढे 9 अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ आणि यावेळेस DRS घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. पंचाच्या निर्णयाला नक्कीच चॅलेंज केलं. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि या डिझाईनला रिफर केले गेले आमच्या वॉर रूम मध्ये. थर्ड अंपायर असतील आमिर. होमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून दर्शवलं जाईल काय घडलंय. चेंडू कुठे पडलाय कुठे निघून गेलाय त्या अनुषंगाने डिसिजन दिला जाईल. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा धावसंख्या एका पुढे 9 अंकावर. दोन चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय. परेश आरेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नवापूर एक्सप्रेस ट्रॅकवरती धावते. इथून षडंपूल फटका पाहायला मिळतो. बॉल जाईल डीप विकेटवरती. शतक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव या बॉलवरती मिळेल. सिंगल डबलवरती जास्त फोकस आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केले. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमधील चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय आणि मागच्या 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च करत एक महत्वाचं विकेट मिळवलंय परेशने. नक्कीच पाहू शकाल प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. महिला सुद्धा आहेत. महिला वर्ग सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळाडू पद्धतीने जन्मेश असतील चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न करतील का धनंजय पुढे आलेत परत एक धावाने समाधान मानावं लागेल. मग अजून एकही मोठा फटका आला नाही. सिंगल धावा नक्कीच कलेक्ट करतात. 11 धावा फटकावर. दुसरा षटक मार्ग 4 चेंडूचा खेळ संपला गेला. एक गडी बाद नक्कीच झाला परंतु इकडून अजूनही सुद्धा 32 धावा बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये तब्बल 26 मध्ये 32 धावांची गरज आहे. पुढील चेंडू घेऊन परत परेश आरेकर समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला. विवेक शिलार वन ऑफ द बेस्ट फिल्डर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता तर इथून जर डायरेक्ट जर झाला असता तर चान्सेस होते या ठिकाणी. एक धाव येताना पाहायला मिळते या बॉलवरती.
मागील 2 षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व इथून दाखवलं दोन्ही गोलंदाजांनी. सेम कंडिशन मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिली होती. युसुफ सर आणि ज्यावेळेला एकविरा स्पोर्ट्स जो आज यश फाउंडेशन या नावाने केलं जात असताना आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स दाखवला होता सेकंड इनिंगमध्ये. यावेळेस लेफ्ट चेंडू होता, पाहू शकाल लेफ्टून पिचिंग पाहायला भेटली. अपील नक्कीच केली होती. लीग बायचा कॉल पण अक्षय नाईक दर्शवत असताना आणि यावेळेस एक सिंगल धावाली एक्स्ट्रा मध्ये एकदम नक्कीच धावफलक 1 पुढे सहसा होते. 13 अंकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांची समाप्तीनंतर 13 धावा धावफलक 1 गडी बाद येणाऱ्या अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी. रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू ट्रावा झाला एकदम मिस करताना चेंडू पाहू शकाल जात. एक सिंगल धाव नक्कीच आली. येणाऱ्या अजूनही 24 चेंडूने बनवायचे विजयासाठी तब्बल 30 धावा. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय आणि MS11 झाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय 13 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथून टीम मीटिंग केली जाते. पुढच्या 4 षटकांची इथून स्ट्रॅटेजी बनवली जाते कारण इथून स्ट्रॅटेजी बनवणं फार गरजेचं आहे. ट्रॅप इथून रचावे लागणार आहेत, सापळे इथून रचावे लागणार आहेत. युसुफ सर नक्कीच प्लॅनिंग करावे लागेल. प्रत्येक चेंडूवर चर्चा होईल आणि आपण सांगतो ना की कुठलंही सामन्यामध्ये व्यूहरचना खूप गरजेची असते. जेव्हा तुम्ही व्यूहरचना करतील त्या अनुषंगाने एखाद्या बॅटरला किंवा एखाद्या संघाला तुम्ही जाळ्यामध्ये अडकू शकता आणि ते प्रयत्न करावे लागतील. फिल्डिंग करायला संघ पाहू शकाल यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाला आणि पाहू शकाल 2 आयकॉन खेळाडू आहेत विवेक शिलार आणि परेश शारेकर. विवेक शिलार प्रतिभा गोलंदाज मागवा सज्ज होईल. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 गडी बाद केली, चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी सुद्धा गोलंदाज मागवा सज्ज झालाय. स्ट्राईकवर प्रशांत घरत. पहिला चेंडू टप्पा पडत बाहेर निघाला. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. रिटर्न क्रीज नो दिले गेले पंचांच्या माध्यमातून. रिटर्न क्रीज नो आणि पंच इट इज नो बॉल. दर्शक 1 पुढे 14 अंकावर आता येणारा पुढील चेंडूचा फ्री हिट. फ्रीटचा बॉल आणि प्रशांत घरत या ठिकाणी स्ट्राईक होते आहेत. प्रशांत कडून अशा अपेक्षा वाढल्या गेल्यात. 5 बॉलमध्ये 2 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. संघर्ष करताना दिसले आहेत कुठेतरी. दुसऱ्या बाजूला धनंजयला आपण पाहतोय 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 3 चेंडूंमध्ये फ्रीटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती विवेक शिलार आपल्याला पाहायला मिळतात. आता या फ्रीटच्या बॉलवरती चॅलेंज समोर असणार आहे. फॉलोइंग स्वीप जो एक पॅटर्न स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत घरचा, पण इथून डीप मध्ये स्क्वेअर लेग लावला गेलाय. त्यामुळे इथून या बॉलवरती जास्त धावा मिळणं कठीण आहे. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 15 आकड्यावरती. नक्कीच पॅटर्न स्ट्रोक नक्कीच आहे प्रशांत घरचे, पण त्या अनुषंगाने क्षेत्रक्षण सजवलं गेलं, प्रेमला ठेवलं गेलं. लॉंग लेग रिझनमध्ये त्याच अनुषंगाने चेंडूवाला एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचेल. 2.1 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून येणारे चेंडूची गोष्ट केली तब्बल 23 चेंडूचा खेळ बाकी. 23 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 28-28. धनंजय नाईक स्ट्राईकवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल. यश चेंडू खाली या 3 धनंजय नाईक मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 2 झालाय बाद धनंजयच्या रूपामध्ये 15 अंकावर. चला बॅटर लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा 30 सेकंदामध्ये तुमचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं. 1 मिनिटामध्ये तुमचं खेळपट्टीवर बॅटर येणं गरजेचं आहे. वेळ खूप महत्वपूर्ण असते क्रिकेटच्या खेळामध्ये. बघा नवीन बॅटर प्रत्येक दोदोजे किंवा संकल्प कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. मला वाटतं संकल्पला पाठवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय. खूप कमी वेळ आपण पाहतो संकल्प बॅटिंग MS11 झाई संघाकडून, कारण की पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं जेव्हा MS11 झाई संघाची 10 धावावर तब्बल 4 ते 5 गडी बाद होते. तिकडून संकल्पने एक इनिंग साकारली आणि पूर्णपणे सामना आपल्या संघाकडे घेऊन गेला. आणि तिकडून पाहू शकाल हा संघ थांबला नाहीये. टॉप 4 मध्ये संघ पोहोचला आणि सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इकडून जर संकल्पने चांगली बॅटिंग केली, प्रशांत साथ चांगली दिली, धावा चेस केल्या तर मेगा फायनल सुद्धा संघ पोहोचू शकतो. हो नक्कीच इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण एक समोर मजबूत बॉलिंग युनिट आहे ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 47 धावा डिफेंड केल्या होत्या आणि या मॅचमध्ये इथून 43 डिफेंड करायचे आहेत. आणि मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर प्रत्येक बॉलवरती इथून डेडिकेशन दिले गेले आणि प्रत्येक बॉलवरती प्रयत्नांची पराकाष्ठा गोलंदाजीने केले. खास करून विवेक शिलार आणि परेश शारेकर. विवेक यांचा जर विचार केला तर सेकंड स्पेलमध्ये ते आहेत. दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा केला तर पण झालाय.
स्कोर कार्डचा जर विचार केला तर स्कोर कार्डवरती सध्या तरी आपण पाहतोय 15 धावा आल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संकल्पला आपण पाहतोय. सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. एक धाव मिळेल या बॉलवरती एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. एकेरीने धावसंख्या फलकावरती 16. चिकी सिंगल घेतली गेली आणि ज्या अनुषंगाने पाठवले गेले संकल्पना त्यांनी तो काम केला. पहिल्या चेंडूवर फेस केला, फक्त हलक्या बॅटने पुश केले, सिंगल घेतली, धावसंख्या एकने पुढे सजवते. स्वीट 16 म्हणजे 16 धावा फलकावर 2 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. तिसरा षटक मार्ग येणार 21 चेंडूने बनवायचे विजयासाठी अजूनही पाहू शकाल 27 धावांची गरज असणार आहे. 21 चेंडू 27 धावांची गरज. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व पहिलं आणि अंतिम रजनी मधला आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप लॉंग आपला खेळाडू आहे, खूप वेगाने पुढे आलाय. चेंडूला फील करतोय विटी विशाल तरीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव. बघा विशाल तरीची जर गोष्ट केली तर जास्त मोठी बाउंड्रीवर फिल्डिंग करत नाही, परंतु या सामन्यामध्ये पाहू शकाल बाउंड्री वर त्याला फिल्डिंगला ठेवलं गेलं, कारण की मुरबे संघाला एक धाव वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि एक धावेसाठी इथून समोरच्या फलंदाजांना संघर्ष करायला लावलं. प्रशांत करत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्या. 7 चेंडू त्यांनी फेस केलेत. विवेक शेलार आणि परेश आरेकरच्या अगेन्स्ट संघर्ष करताना ते दिसले आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील वेगवान चेंडू त्या ठिकाणी होता. बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाहीये. टीपमध्ये लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मिळेल या बॉल होती. इथून जो इंटेंट आपण पाहिलाय एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाचा, अर्थातच यश फाउंडेशन संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी 30 धावा जरी बनवल्या ना, त्यांच्यामध्ये ती धमक आहे धावाला डिफेंड करण्याची. लगेच गोलंदाजी युनिट मध्ये जी गोलंदाजी अटॅक खूप सुरेख आहे, परंतु इकडून 18 धावा फलकावर आहेत अजूनही बनवायचे विजयासाठी. पाहू शकाल तब्बल 25 धावा. यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख मिड विकेटला खेळाडू चेंडू निघून जातो सर प्रेक्षकांच्या अभिमानासाठी. हा आलाय अप्रतिम दर्जेदार आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. 6 धावा, 3 षटकाचा संपला खेळ. धावा फलकावर 24. मागचा स्ट्रोक जो होता आपण पाहिला प्रशांत गरजच्या बॅटमधून षटकार येताना पाहिला आपण. हाफ वॉली होता, हाफ वॉलला पिक केलं, प्रॉपर टायमिंग त्या स्ट्रोक वरती होता आणि बऱ्याच वेळानंतर हा मोठा फटका येताना आपण पाहिला. 24 धावा फलकावरती लागला गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्धा पल्ला गाठला गेलाय. अजून इथून खऱ्या अर्थानं अर्धा पल्ला गाठायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला श्रेया 11 टेंबोडी संघ इथून वाट पाहते कोणता संघ आमच्या समवेत फायनल मध्ये 2 हात करेल. 18 मध्ये 19ची गरज आहे, परंतु इकडून पाहू शकाल 1-2 गडी जर या षटकामध्ये बाद झाले, 2-3 चेंडू जर निर्धावले म्हणजे या षटकामध्ये 2-3 धावा आल्या, 1-2 गडी बाद झाल्या तर कमबॅक करण्याची संधी परत पाहू शकाल यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाकडे सुद्धा असणार आहे. गोलंदाजी मार्कवर परेश आरेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. परेश आरेकर बॉलिंग ट्रॅक वरती चौथ्या षटकाला इथून प्रारंभ झालाय. स्ट्रायकिंग मध्ये संकल्प. पहिलाच बॉल इथून विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. मोठा चेज असणार आहे. विवेक शेलार त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न नाले अपयश. बॉल चाललाय सीमारेषा पार आणि संकल्पच्या बॅट मधून येतोय चौकार. बघा संकल्पला वरती पाठवलं गेलं बॅटिंग ऑर्डर मध्ये. संकल्पने एक चांगला चौकार ठोकलाय, चांगला प्रयत्न केले होते विवेक शेलारने, परंतु चेंडूची जी वेग होती त्याला नक्कीच बीट केले गेले. प्रयत्न चांगले केले, स्केट झाला. शेवटच्या क्षणामध्ये विवेक शेलार आणि तिकडून चेंडू त्याच्या हातामधून निसटून निघून गेलाय. 4 धावांसाठी धावसंख्या 28-28. त्यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या आतीकडे नक्कीच एक सिंगल धाव परिपूर्ण केलं. शॉर्ट स्कोअर गेला खेळाडू होते पण त्यांच्या मागे येऊन चेंडूला फील्ड करेल. प्रेमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केले गेले. एक सिंगल धाव आली. धावसंख्या 1 पुढे सरसावते 29 या अंकावर. 3.2 चेंडूचा खेळ संपला गेला. 29 धावा दाखल. आता बनवायचे विजयासाठी 14, येणारे चेंडू असतील 16. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. अर्नालीची आणबान शान अर्थातच प्रशांत गरत यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. पुढचा बॉल रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली कारण चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या लाईन अँड लेंथ वरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. परेशच्या मदतीतून सिंगल या बॉलवरती बिलेल. इथून जोखीम घेतलेली नाहीये दोन्ही फलंदाजांनी. मग सेन्सिबल क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मागील 2 चेंडू 2 सिंगल आले.
बॉल टू इक्वेशन आहे 15 मध्ये 13 बनवायचे तर सिंगल धावा जरी घेतली तरी सामना विजय होऊ शकतो. MS11 साई संघ मोतीलाल शाह यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना संकल्प पण पाहतोय. 4 चेंडू 7 वर आहे प्रशांत करत, 9 चेंडू 11 वर बॅटिंग करतोय. ज्यावेळेस पाहू शकाल वेगवान फास्ट अँड फ्युरियस चेंडू या शिष्य घेते हातामध्ये चेंडू समावेश झाला. डॉट बॉल आलाय बघा. अशा प्रकारे चेंडू टाकावे लागतील, निर्धाव चेंडू नक्कीच टाकावे लागतील आणि डॉट बॉल नक्कीच आलाय. संकल्प थोडी चर्चा करतात. काय सुरेख चेंडू पाहायला भेटतात. आपल्या टप्प्यामध्ये चेंडू वाऱ्यामध्ये वळण घेते. आउट स्विंगिंग चेंडू आपल्याला पाहायला भेटतात. डॉट बॉल आलाय. परेश आरेकर कडे किमया आहे डॉट बॉल टाकण्यासाठी आणि तीच किमया या ठिकाणी पाहायला मिळते. इथून रनअप मध्ये थोडासा बिघाड येताना पाहायला मिळतो. एट बॉल असेल परेश आडेकरवरती. इथून या शेवटच्या 2 बॉलवरती भरपूर अशा अपेक्षा असणार आहेत. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 13ची गरज आहे. एका बाजूला संकल्प ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. बघा हार्दिक, परेश आणि इंजरी हा खूप जवळचं नातं असं म्हणावं लागेल. प्रत्येक वेळा आपण परेशला पाहिलंय खूप इंजरीच्या माध्यमातून तो पुढे होते. यावेळेस थांबलाय आणि पेशन्स सुद्धा या सामन्यामधला, कारण की हा सामना डुओट आहे. इकडून जिंकला तर मेगा फायनल, हरला तर स्पर्धेच्या बाहेर. ऑफ साईड हा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला पाठवण्याचा प्रयत्न होता. बॉल चालले तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच बॉलवरती मिळेल. एकदम येताना पाहायला मिळते संकल्पच्या बॅटमधून एक धाव सुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ यश फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळतोय. इथून टॉप बॉल टाकण्याच्या प्रयत्नामध्ये. दुसऱ्या बाजूला इथून सिंगल कशा पद्धतीने घ्यावे, गॅपमध्ये कशा पद्धतीने पाठवावे, संकल्प तोच प्रयत्न करतोय मैदानामध्ये. बघा 13 चेंडूने 12 धावांची गरज आहे. यावेळेस फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला गेला. डीजे मास्टर पाहू शकाल यांच्या सन्मानासाठी अशा षटकार आलाय. कौशिकने एका हाताने झेल टिपलाय आणि यावेळेस बिबरसाठी DRS घेतलाय. पंचांचा हा कॉल आहे. बघूया आपण फुलटॉस बॉल होता पण फुलटॉस कंपनीचे चेंडू सुद्धा आहेत आणि बॅटर जेव्हा जेव्हा तुम्ही फुलटॉस देतील त्यावर गानागाती हल्ला केला जाईल. षटकार नक्कीच झाला आणि कौशिकने काय झेल टिपलाय हा नक्कीच जो चित्र आहे व्हायरल होईल. अमन कडोशीच्या माध्यमातून हा व्हिडिओ स्टुडिओवर ठेवला जाईल. कौशिक गुरुदत्त म्हात्रे डीजे ऑपरेटर डिस्क जॉकी आणि इट इज अ नो बॉल. भीमर चेंडू आणि या चेंडूवर 7 धावा आल्यात. प्रशांत घरात ब्रँड ऑफ अर्नाला पाडून स्ट्रोक षटकार. आता बनवायच्या विजयासाठी मात्र 5. येणारे चेंडू असेल 13. पुढील चेंडू फेट स्ट्राईकवर प्रशांत. गोलंदाजवर प्रतिक्रिया मिस्टर परेश आरेकर. यावेळेस पाहू शकाल लॉंग स्टोन चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सामना लेवल झालाय. मात्र 1 धावांची गरज मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी संघ आहे MS11 झाई. नक्कीच इथून जो रिझल्ट आपण पाहतोय मागच्या 2 बॉलवरती परेश आरेकर रनअप मध्ये बिघाड झाल्यानंतर थोडंसं कंट्रोल मध्ये नव्हते. कॉन्सन्ट्रेशन कचरे गेलं. नो बॉल आला. त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत 42 फलकावरती लागले गेले. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर धावांसाठी इथून झुंजताना आपण पाहिलं होतं, परंतु मागच्या ओव्हरमध्ये चांगल्याच धावा येताना आपण पाहिल्या. तर इथून एका धावीची गरज आहे विजयासाठी. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये एका धावीची आवश्यकता. नक्कीच का सुरेख क्रिकेट MS11 जायचं आपण सांगतो की जगात प्रेम आईचे, दर्शन घ्यावे साईचे आणि क्रिकेट पाहावं तर फक्त आणि फक्त MS11 झाईचे. अप्रतिम खेळ, सुरेख दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. कोण सांगेल पहिला सामना पराभूत होत एंट्री केली आहे संघाने आणि तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलू शकतो. रुपेश तंडेला बोलवलं गेलं यावेळेस 5व्या षटकामध्ये. 12 चेंडूने बनवायचे 1 स्ट्राईकवर संकल्प. यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय हँड अँड सम कॉर्नरच्या वरतून. हा षटकाराने घोषित करतो संकल्प की संघ MS11 झाई पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. आगरी पाडा चॅम्पियन्स ट्रॉफी